काठेगल्लीजवळील पखार रोडवर 16 एप्रिलला मध्यरात्री सुमारे 1,500 जणांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला होता. अतिक्रमित दर्गाचे बांधकाम दर्गा ट्रस्टच्या वतीने काढण्याचा निर्णय झाल्याने त्या जमावाने विरोध करीत पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दर्ग्याचे अतिक्रमण काढले होते. दरम्यान पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल आहे. संशयितांमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी, सराईत गुन्हेगारांचाही सहभाग आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान मंगळवारी दिनांक 22 एप्रिल रोजी दलवाई यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. दंगलीत निर्दोष नागरिकांवरही गुन्हे दाखल झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. तसेच दोषींवर कारवाई करा, मात्र निर्दोष व्यक्तींवर कारवाई करू नये अशी मागणी केली. त्यानंतर दलवाई हे काठेगल्ली परिसरात दर्गा असलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरात बॅरिकेडिंग करत तेथे जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे दलवाई व त्यांच्या सोबत असलेल्यांनी अतिक्रमित जागेची पाहणी करण्याचा हट्ट धरला. मात्र पोलिसांनी त्यांना विरोध केला. अखेर पोलिसांनी दलवाई यांच्यासह काही समर्थकांना ताब्यात घेत गंगापूर पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर परिसरातील तणावसदृश परिस्थिती नियंत्रणात आली. दलवाई यांच्यासह जमावाविरोधात जमावबंदी व पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले होते. काही वेळाने दलवाई यांच्यासह समर्थकांना सोडण्यात आलं. प्रकरण कोर्ट त्याच्या संबंधामध्ये निर्णय देईल. कोर्ट जो निर्णय देईल असा आहे. मी कायदा मानणार आहे. कोर्ट निर्णय देईल त्याच्या विरोधामध्ये मी काही बोलणार नाही. कारण मी कोणी दुबे नाही किंवा मी राज्यसभेचा सभापती पण नाही की कोर्टाने निर्णय दिला त्या न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं हे मी करणार नाही. मी इथलं कायदा आणि सुव्यवस्था आणि इथली भारतीय घटना जी बाबासाहेबांनी बनवली ती मानणार आहे. मी गोळवळकरांना मानणारा नाही आहे. त्यामुळं घटनेच्या विरोधात मी बोलणार नाही, न्याय व्यवस्थेच्या विरोधात बोलणार नाही. ही घटनामध्ये गोधडी आहे. 4 ठिकाणावर आणलेल्या काय ते फडके आहेत, त्याच्यातून निर्माण झालेली गोधडी आहे असं मानणारा नाही मी 2 वेळेला विधान परिषदेत होतो, मी राज्यसभेमध्ये होतो. त्या घटनेची मी शपथ घेतलेली आहे. त्या घटनेच्या विरोधामध्ये मी नाही बोलत, ते बोलतात. त्या संबंधामध्ये बघा, जे घटनाच मानत नाही, जे न्यायालयाच्या विरोधात या पद्धतीने बोलतात, त्या संबंधात हे सरकार काही करत नाही. हे सरकार या देशाचं नुकसान करत आहे. इथे हिंदू मुसलमान एकत्र राहणं याच्यातच या देशाचं भलं आहे हे लक्षात घ्या. सर, लोक परत सोडून दिलेलं आहे, काय आता कारवाई केली आणि तुम्हाला सोडलंय असं आहे. मला इथे कसल्याही प्रकारचा संघर्ष करायला आवडलं नाही. इथे जे काय घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं जे चाललेलं आहे हे काही चांगली गोष्ट नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा गोळवळकरांचा सावरकरांचा महाराष्ट्र नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं होतं. माझ्या पूर्वजांना औरंगजेबाने बरोबर नाही घेतलं, शिवाजी महाराजांनी घेतलं. त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांचं राज्य जे निर्माण केलं ती परंपरा अजूनपर्यंत चालत आहे. ती कुठेतरी तोडण्याचं काम चाललेलं आहे हे मला मान्य नाही. असं आहे, दर्गा ही काय कालची नव्हती. ती 300-350 वर्षाची दर्गा. त्या संबंधामध्ये इतका वादंग निर्माण करणं आणि ती तोडून टाकणं आणि त्या संबंधामध्ये इथल्या आमदार ज्या बाई आहेत त्या सातत्यानं असं म्हणतात की जिथे जिथे थडगी आहेत, थडगी हा शब्दच मुळे अतिशय ऐका माझं जरा ऐका. तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच मला काय आहे ते. म्हणजे जरा माझं ऐका जरा. नाही मुळात मला जरा माझं ऐकाल का? नाही तर तुम्ही इथून जा बरं. असं आहे की या देशामध्ये सुफी जे परंपरा जी आहे ती हिंदू मुसलमानांना बरोबर घेऊन जाणारी परंपरा आहे. त्या परंपरेतले लोकांच्या ज्या दर्गा आहेत त्याला थडगं म्हणणं हे एका अर्थाने अपमान आहे. बरं, थडगं म्हणतात आणि ते त्या थडग्यांवर आम्ही ते थडगे नाहीसे करून तिथे आम्ही मारुतींची मंदिरं बांधणार आहोत.
याचा अर्थ इथे मुद्दाम होऊन एक वातावरण निर्माण करण्याचं चाललेलं आहे, हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून जे अशा रीतीचं वातावरण करतात त्यांना पोलिसांनी खरं म्हणजे पकडलं पाहिजे, त्यांना आत केलं पाहिजे. म्हणजे इथे जे इथली व्यवस्था बिघडवण्याचं काम करतात, इथल्या संविधानाला आव्हान देतात, इथल्या परंपरेला आव्हान देतात, इथल्या संस्कृतीला आव्हान देतात, त्यांना सर्व सूट, त्यांना काही करण्याचं हे. आणि आमच्यासारखे लोक, मी तिथे जाणार होतो, मी संघर्ष करण्यासाठी जाणार नव्हतो. मी त्यांना म्हणालो फक्त 10 लोकांना घेऊन जाईन. मी कार्यकर्त्यांना म्हणालो सगळ्यांना घेऊन जाणार नाही. 10चे मी 5 पण केले. मला तिथे जाऊन नेमकी काय परिस्थिती ते बघायची होती. आणि मी स्वतः फार धार्मिक माणूस नाही आहे, परंतु मी या सुफींना फार मानणारा माणूस आहे. कारण सुफी लोकांच्यामुळेच मी मुसलमान झालेलो आहे. आणि सुफींनी कधीही हिंदू मुसलमान असा प्रश्न केलेला नाही. त्यांच्या प्रवचनाला हिंदूही असायचे, मुसलमान असायचे. त्यांना त्यांच्या दर्गांवर आजही अनेक हिंदू त्यांना मानणारे आहेत. जसे अनेक मुसलमान अनेक मंदिराला मानतात, तसे तेही मानणारे आहेत. मला त्याबद्दल एक आदर आहे. तिथे जाऊन मला थोडीशी प्रार्थना करायची होती, एवढाच माझा भाग होता. ती मला पोलिसांनी करून दिली नाही. आणि हे अतिशय चुकीचं आहे. इथे आता कुंभमेळा होणार आहे. नाशिकचं वातावरण नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. ते वातावरण तुम्ही बिघडवून ठेवू नका. इथे कुंभमेळा चांगल्या रीतीने झाला पाहिजे. इथल्या कुंभमेळ्यामध्ये मुसलमानही मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने कुंभमेळा होईल असं वातावरण करण्याऐवजी इथे या तऱ्हेचं वातावरण केलं जाते, ते अतिशय चुकीचं आहे. इथल्या ज्या आमदार आहेत त्या आमच्या फरांदे साहेबांच्या सूनबाई आहेत असं मी ऐकलं. मी फरांदे साहेब असताना मी राज्यसभेवर विधान परिषदेमध्ये होतो आणि मला अतिशय चांगली ते नेहमी संधी द्यायचे. मी त्यांना एकदा विचारलं आहे की तुम्ही मला खूप तशी संधी बोलायला देता. ते म्हणाले तुम्हाला देत नाही मी, तुम्ही कामगारांचे, तुम्ही शेतमजुरांचे, तुम्ही आदिवासींचे, तुम्ही ओबीसींचे, तुम्ही दलितांचे, तुम्ही अल्पसंख्याकांचे असे प्रश्न मांडता, त्यांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना मी हे देतो आणि माझ्याशी अतिशय चांगले वागायचे. त्या फरांदेबाईंची सूनबाई या पद्धतीने करत असेल तर मला असं वाटतं हे मराठी माणसाला पटणारं नाही. पटेल कसं हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की इथलं सौहार्द आहे ते कसं टिकेल हे पाहिलं पाहिजे. मी मुसलमानांना हे सांगेन की अनेक मुसलमानांच्या संस्था अशा आहेत त्या दर्गांच्या विरोधात बोलतात. तेही ज्या सुफी समाजाच्या विरोधात आहेत, ते अतिशय चुकीचं आहे. सुफींनी समाजाला एकत्र केलेलं आहे असं आहे. इथल्या 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. एका बाजूला सुफी आणि दुसऱ्या बाजूला इथली संत परंपरा. तुकारामापासून ज्ञानेश्वरांपासून नामदेवांच्या पासूनची परंपरा आहे. त्या परंपरेने हा महाराष्ट्र घडलेला आहे. त्या महाराष्ट्रामध्ये वितंडवाद करू नये असं माझं म्हणणं आहे. मग महात्मा फुल्यांचाही मुद्दा येतो, त्यांच्याही आता विरोधात माझ्या चाललेलं आहे. शिवाजी महाराजांच्याही विरोधामध्ये काहीतरी काढलेलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं जे चाललेलं आहे ते मला मान्य नाही. मी इथे पुन्हा एकदा येईन. याच्यामध्ये नाशिकमध्ये इथे कुंभमेळा होणार आहे, तो चांगल्या रीतीने व्हावा असंच माझं म्हणणं आहे. त्यासाठी मुस्लिम समाजानेही त्याला सर्व ती मदत करावी, तो करत आलेला आहे. हे सांगण्यासाठी मी पुन्हा येणार आहे. तर पण कारवाई झालेली आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी गेलेले होते, पण तिथे आपली बाजू ते व्यवस्थित मांडू शकले नाही. न्यायालयाच्या निकालामुळे ही कारवाई झाली. यावर आपलं काय मत आहे? नाही, न्यायालयाने निकाल देण्याच्या अगोदरच झालेलं आहे, हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये हे केस असताना 15 तारखेला रात्रीच हे सगळं करण्याचं काहीच गरज नव्हती. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो तोही पाहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने रिफर बॅक केलेलं होतं. जे प्रकरण कोर्टात मध्ये आहे त्या प्रकरणाच्या संबंधामध्ये इतक्या घाई गर्दीने हे सगळं करण्याचं काय कारण आहे? त्याच्या आधी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला तिथे असलेलं आनंदकृत जे बांधकाम होतं ते मुसलमानांनी तोडलं स्वतःहून. जेव्हा सांगण्यात आलं ते तोडलं. वाद नव्हता. वादाचा मुद्दा तो दर्गा शरीफ होता आणि हा दर्गा शरीफ आजचा नव्हता.
तो दर्गा शरीफ जो होता तो गेले 300-350 वर्षाचा होता. आणि माझ्यासारखा फार धर्मवादी नसताना सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं, कारण मी ही संत परंपरा आणि सुफी परंपरा मानणाऱ्यापैकी आहे. ती तुम्ही तोडू नका एवढंच माझं म्हणणं आहे. आता सुप्रीम कोर्टाने या संबंधामध्ये कोर्टामध्ये केस असताना घाई गर्दीने हे का केलं गेलं आणि ह्या तऱ्हेनं वाद निर्माण करण्याचं कुणी काम केलं? वाद निर्माण करण्याचं काम इथे एका बाजूला मंत्री येतात, काही बोलतात, इथे आमदार काही बोलतात आणि त्या संबंधामध्ये पोलीस गप्प राहतात. म्हणजे जे वाद निर्माण करतात, जे इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात, इथे दंगलीचं वातावरण निर्माण करण्याचं जे काम करतात, त्यांच्या संबंधामध्ये पोलीस काय करत नाहीत आणि इथलं होम डिपार्टमेंट काय करत नाही. उलट जे चांगलं चाललेलं आहे त्याच्यात हे करतात. आता त्याच्यामध्ये हे सगळं घडत असताना काही लोकांनी दगड मारले असतील, काय केले असतील, त्याचाही मी निषेध करतो. कारण मी गांधींच्या मार्गाने जाणारा आहे. आपल्यावर होणारा अन्यायाच्या संबंधामध्ये तुम्ही गांधींच्या मार्गानेच त्याला विरोध केला पाहिजे. तुम्ही काळ्या फिती लावा आणि सत्याग्रहाला बसा ना. तुम्ही या पद्धतीनं झगडणं, या पद्धतीने कायदा हातात घेणं कुणीही वाईट आहे. कायदा ते हातात घेतात भाजपवाले आता, म्हणून तुम्ही कायदा हातात घेणं हे मला मान्य नाही. ह्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात समावेश आहे, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. MIMचा व्यक्ती आहे, त्याला अटक केलेली आहे, इतरत्र फरार आहेत. असं आहे, मी यांच्याशी बोललो कमिशनरांशी. कर्णिक साहेब अतिशय चांगल्या रीतीने बोलले. तासभर आमची चर्चा झाली. याच्यामध्ये ज्यांचा हात नसेल त्यांना ते सोडणार आहे आणि आस्ते आस्ते सोडतायत, ते पाहतायत. त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करते, त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. फक्त असं आहे, निरपराध असतील त्यांना सोडा, अपराधी असतील हे का. पण अपराधी जे आहेत, इथले आमदारच अपराधी आहे. हे मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही. त्या अपराधी जे आहेत त्यांना पकडा. मग ते मुसलमान असू देत, हिंदू असू देत. मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसेला प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे तीही मान्य नाही. तो एखाद्या माणसाने या पद्धतीने बात बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.